नमस्कार. पडसादाच्या आयच्या भागात तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. इश्टानो, गोंयांत अपघाताचे सत्र चालूच आसा. दर दिसा आमकां कोण ना कोण रस्त्यार मेल्ल्याची गजाल कानार पडटा. आणि पोरूचे जर स्टॅटिस्टिक्स आमी पळयले जाल्यार जे अपघातांत मरण पावले तातूंतले जवळ जवळ 45% जे आशिल्ले ते तरणाटे आशिल्ले, 35 वर्साच्या वयोगटांतले तरणाटे आशिल्ले. आनी अशें दिसता की गोंयचो फुडार खंय तरी रस्त्यार मरता काय कितें. आनी आरोप जाता, प्रत्यारोप जाता, पूण तातूंतल्यान कितेंच वाट मेळना, सोल्युशन मेळना. आनी अशा ह्या पुराय विशयाचेर आयज आमी हांगा चर्चा करतात. आनी ही चर्चा करपाक आयज आमच्या बरोबर दोन मानेस्त हांगा आसात. आमच्या बरोबर आसात दिलीप बाब नायक. दिलीप बाब गोवा रोड सेफ्टी ह्या ऑर्गनायझेशनांतल्यान फाटली कितलीशीच तेंप जालो ह्या अपघातांचेर म्हणया किंवा एकंदर रस्तो सुरक्षा ह्या विशयाचेर वावर करतात. परत परत सरकाराक जाग हाडपाचो प्रयत्न करता, पूण खंय तरी वाट दिसना. आमचे दुसरे मानेस्त आसा एल्वीस बाब गोमस्कर. म्हळ्यार एल्वीस बाबाची वळख करपाची गरज ना. पयलीं ते गोंय प्रशासनान आशिल्ले, आज राजकारणान आसात, पूण मुखेल म्हळ्यार सामाजीक विशयांचेर खूब प्रकटपणान आपलें मत मांडत आसता. एल्वीस बाब, तुमच्या कडल्यान सुरवात करता. हालींच जो एक्सिडेंट आमी पळयलो ताच्या नंतर पुराय गोंय हे दोन खूब व्हड म्हणजे खेळ क्षेत्रांतल्या अधिकाऱ्यांक थंय ते मरण पावले. आनी तुमी एक खूब व्हड एलिगेशन केलें एका तरेन थंय. तुमी म्हळें की जो एक्सिडेंट जालो तो अनऑथरायज्ड डिझायन चेंजाक लागून जालो. वॉट वॉज दिस एलिगेशन आनी ह्या एलिगेशना फाटली फाटभूंय कितें? हाव कूड यू मेक सच अ बीग एलिगेशन? हें पळय अन्वेशा, हांव जेन्ना एलिगेशन करता तें अशें एलिगेशन अशें आनी धरपाची वेळ उरोंक ना. हांव सांगता तें ट्रूथ, सत्य. तितून कितें जाल्लें आसा, डिझायन डेविएट जाल्लो आसा. ओरिजिनल पळय तो डिझायन केल्लो. आतां एक लक्षान आसपाक जाय तुमच्या, हो नॅशनल हायवे इज अ ब्रँड न्यू रोड कन्स्ट्रक्शन. असो रिट्रोफिटींग काय रिपेर तशांतलो प्रकार ना. हो ब्रँड न्यू आसल्या कारणान ताका एक डिझायन आसता, एक प्रिंसिपल डिझायनर म्हणून आसता, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. आनी ते हांगा स्थानीक PWD आसा तेंचे कडेन कोलॅबोरेशन करून हें काम फुडें व्हरता. हातून कितें जालें, इट वॉज व्हेरी स्ट्रेंज की 2023 कांय लोक एजिटेट करताले त्या स्ट्रेचाचेर की बाबा तुमी करता तें कितें, तर तांचें कोणेच आयकूंक ना. सो एक दीस ते म्हजे कडेन पावले. हांवें मातशें तेजी स्टडी केली आनी हांवें पळयलें की गोंयचो TCP, आज पयलेच खेपेक सांगता, गोंयचो TCP डिपार्टमेंट आसा, इज द प्रायम एक्युज्ड आसपाक जाय आतां पयर जाल्यार दी मर्डर. इट इज नॉट इवन जस्ट एन एक्सिडेंटल, दॅट इज अ मर्डर बाय द स्टेट. आनी ते सांगता आतां फुडें. तर ताणें कांय परमिशनां दिलीं अशें म्हणपाक लागले, वीच वर टोटली नॉट फिटींग इन द रुल्स. मॉर्तान कितें केलां, मॉर्त इज द रिस्पॉन्सिबल एजन्सी दॅट स्पेंड्स द मनी, गव्हर्मेंट ऑफ इंडिया. आनी हे PWD जे आसा ते तांकां सहकार्य करता आनी सगळे फॉर्मेलिटीज करपाक हांगा गोंयान हेल्प करता. तर हांवें म्हणलें अशें कशें जावंक शकता. सो कांय RTI मारून RTI डॉक्युमेंट्स मेळ्ळे उपरांत सामकें क्लियर कट थंयच प्रिमा फेसी मेळपाक लागले. गडबड केला, डिझायन चेंज केला आनी ओरिजिनल जो डिझायन आसलो तो मायनर चेंज म्हणून मेजर चेंज केल्या. कोणीय सांगतलो, एक सादो भुरगो सुद्दां सांगतलो थंय पळय जालां, दॅट इज नॉट कॅटेगरायज एज अ मायनर चेंज, पूण ती मेजर चेंज असल्या कारणान म्हाका दुबाव पडलो. हांवें कांय करूंक ना. हांवें स्टेट गव्हर्मेंटा कडेन कांय विचारूंकय ना, कित्याक हांव जाणा आसलो कांय जावपाचें ना. हांवें डायरेक्टली दाद सेंटरा कडेन मागली. गेली 2 वर्सां तें इन्वेस्टिगेशन करता करता म्हणसर इन्सिडेंटली अन्वेशा आदले रातीक, फाल्यां आतां सकाळीं एक्सिडंट जातलो एकाक, आदले रातीक 10 म्हाका रिप्लाय आयलो की इन्वेस्टिगेशन इज क्लोज्ड आनी नो रिपोर्ट हॅज बीन ड्रॉन म्हणून. तो हातान पडलो आनी आय वॉज शॉक्ड आनी हांव गेलो न्हिदपाक. सकाळीं ही बातमी आयली. सो हो जो आरोप हांवें केला इट इज अ गंभीर आरोप आसा. आनी आतां पर्यंत जे म्हजे कडेन डॉक्युमेंट आसा, आय एम डुईंग मोर रिसर्च ऑन दॅट. आनी इन्सिडेंटली पयर तो एक्सिडंट जाल्या उपरांत उलयल्या उपरांत मेनी पीपल हॅव कम फॉरवर्ड वीथ मोर इन्फॉर्मेशन इज कमिंग. म्हणून हो सिरियस एलिगेशन हांव करता की ताणें गडबड केला आनी ताचें मेन कारण म्हणल्यार करप्शन. पूण हातून कोणाचो वेस्टेड इंटरेस्ट आसा काय कितें? वेस्टेड इंटरेस्ट आतां इन्वेस्टिगेशन जर जाल्लें जाल्यार वेस्टेड इंटरेस्ट कोणाचो आसा तो क्लियर कट लोकां मुखार येवपाचें. पण दुबाव पडटा, जाणें पळय बिल्डींग बांदल्या सायडीन ताचो इंटरेस्ट आसूंक जाय. आतां दॅट इज अ थर्ड पार्टी. म्हाका मेन पडला ते इंजिनियर कितें करता, हे PWD कितें करता.
कोणे रेकमेंड केलं की डिझायन चेंज करपाक जाय म्हणून? खंयचे तरी एक रेकमेंडेशन येवपाक जाय, कोणाची तरी मागणी आसपाक जाय. आय हॅव नॉट सीन एनी दिसिंग डिमांड टू चेंज द डिझायन. आय हॅव नॉट सीन एनी अप्रुवल टू चेंज द डिझायन. म्हणजे काय नासतना तुम्ही कितेंय करूंक शकता. रोड डिझायन जे भाशेन आतां केला, रोड सेफ्टीचेर दिलीप बाब सांगतले, रोड डिझायन जर चेंज जाला जाल्यार somebody has to be held accountable and responsible. बरोबर. दिलीप बाब, दिस इज वन ऑफ द केस, म्हणजे ही नॅशनल हायवेची केस. आमकां रस्त्यार अक्षरशः म्हणजे पॉटहोल आनी खळग्यांनी लोक पडून मरतना दिसतात की रस्ते बऱ्या भशेन दवरप इज इट सच अ बिग थिंग, इतली व्हडली गजाली. आनी आमकां जे पावसान सुद्दां केन्ना केन्ना रस्ते दुरुस्ती करता आसतना दिसता सरकार. सो इज बॅड रोड्स अ प्रॉब्लेम? बॅड रोड प्रॉब्लम हो आसाच, पण न्ही जो ओवरऑल जो रोड सेफ्टी म्हणून जो एक जो इश्यू आसा, टॉपीक आसा, हो आमच्या इंडिये भितर आनी आमच्या गोंया भितर बिलकूल ज्या सिरियसनेसान घेवपाक जाय तो बिलकूल सिरियस घेना. आतां आमी पळयता अहमदाबादाक जो प्लेन क्रॅश जाले आनी कितले लोक मेले, तो कितलो तेजेर इन्क्वायरी जाली, इन्वेस्टिगेशन जालें. काल दिल्ली एक बॉम्ब स्फोट जालो, कारान स्फोट जालो, 10-12 लोक मेले. पण रोड एक्सिडेंटान डेली 400 वयर लोकांचे जीव वयता आनी वर्साक 1.5 लाखा वयर वयता. सो हो इशू कसो पळोवपाक जाय, कितलो सिरियस घेवंक जाय हो घेना. आनी हो एक्चुली हो फक्त आमच्या गोंयांत न्ही आनी इंडियेक न्ही, हो वर्ल्ड ओवर इशू आसा हो. म्हणून युएनओन हेजेर खूब स्टडी केल्ली आनी हेका एक फॉर्म्युला दिल्लो, 4 E's म्हणून फॉर्म्युला दिल्लो. आनी तो फॉर्म्युला वापरत जाल्यार आमी 50% फेटलिटीज कमी करपाक शकता. 4 E's म्हणजे कितें? फर्स्ट E म्हणल्यार एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे प्रत्येक जो रस्त्यार गाडी चलयता ताका रुल्स ऑफ रोड खबर आसपाक जाय. सेकेंड E इंजिनियरींग. थर्ड एनफोर्समेंट, जे पुलीस हें करता ते. आनी फोर्थ एमर्जन्सी सर्वीस. आतां तुमी जो म्हाका क्वेश्चन विचारलो तो सेकेंड Eचेर येता, इंजिनियरींग. इंजिनियरींग म्हणजे रस्तो केलो, तेज्या रस्तो अशे तरेन डिझायन करपाक जाय, तेजी डिझायन स्पीड म्हणून आसता, ताका खुबशे हें आसता. अपार्ट फ्रॉम द क्वॉलिटी ऑफ द रोड, म्हणजे ताका पॉटहोल पडपाक जायना जाल्यार कित्या खातीर जाता. आतां इतली वर्सान पॉटहोल जाता जाल्यार आमी वर्सान शिकता कितें तेतूनच्यान. जाल्यार खुबशे फावटी पळयता आमी ड्रेनेज सारकी आसना, ड्रेनेज सारकी ना, उदक रस्त्यार उरलें, बिट्युमिनस रोड आसल्यार ताका खड्डे पडटा. जाल्यार हे ल्हान भुरगो कोणीय सांगपाक शकतलो गेल्या वर्सा हो प्रॉब्लम आशिल्लो जाल्यार ह्या वर्सा कित्याक तो फिक्स जायना. काय इंटेन्शनली दवरतात काय अशें? ड्रेनेज केली जाल्यार सॉल्व जातलो, पण आमी करिना. हो हे मेन रस्त्याचो जालो, क्वॉलिटी ऑफ द रोड. ताका मागीर जो रोड फर्निचर जाय आसता, जशें की सायनबोर्ड्स आसता, रोड मार्कींग आसता, ह्याचेर हांवें खूब डिटेलान डीप स्टडी केल्या. सायनबोर्डाचेर आनी रोड मार्किंगाचेर, फर्निचराचेर हांवें खूब, ताका स्टँडर्ड्स आसा जे IRC 67, IRC 35, हेजेर खूब स्टडी केल्या. म्हाका स्टडी केल्या नंतर अशें दिसून येयलां की जितली भितर स्टडी जाय आनी जितली आसा तेज्या 1% सुद्दां आमच्या इंजिनियरांक ती स्टडी ना आनी तेजेर सिरियसूय ना. म्हणजे हे तुमी कोरिलेट करपाक शकता क्वॉलिटी ऑफ द रोड. जेन्ना हांगा हेंची स्टडी ना जाल्यार थंय बी स्टडी आसची ना. बरोबर. जनरली जेन्ना एक्सिडेंट जाता एल्वीस बाब, आमी पयलें म्हणजे आमच्या तकलेन येता की कोण तरी फास्ट चलयता आसतलो नाल्यार रॅश चलयता आसतलो. आमी व्हेरी इजिली ब्लेम करता की कोण चलयता तो रॅश चलयता म्हणून हो एक्सिडेंट जाला म्हणून. सो इज इट रायट इन ब्लेमिंग द ड्रायव्हर्स, काय ह्यो ज्यो पेरिफरल सगळ्यो गजाली आसा, म्हणजे बॅड रोड्स म्हणया, एनफोर्समेंट म्हणया, ह्या गजालींचेर केन्नाच आमचे डायरेक्ट मत वचना, ताका लागून हे सुट्टात काय कितें लोक हातूंतल्यान? आमी म्हणटा आसतना मे बी तुज्या मनान हालींच PWD मिनिस्टरान केलो तो स्टेटमेंट आसतलो की लोकच रिस्पॉन्सिबल म्हणून. मिनिस्टरान केला तो म्हणटा बरे रोड केले जाल्यार सुडसुडीत रोडांचेर स्लीप जावन पडले म्हणटा, बरे रोड ना जाल्यार पॉटहोलान पडले म्हणटा, आनी लोक आमकांच ब्लेम करता म्हणटा. अरे कोणाक ब्लेम करपाचें? जाणून आपूण स्वता एक्सिडेंट करून घेतलो कोण? फास्ट चलोवन सुद्दां, रॅश चलोवन सुद्दां आपल्याकच मारून कोण घेवचो ना. दॅट इज नॅचरल. तुमी एक्चुली हे जे आतां फॅक्टर उलयला पळय, ताणें आतां 4 E'sचे सांगलें. हांवें सांगलां तें स्पेसिफीक उदाहरण पळय सुरवातेक दिल्लें, थंय रोड इंजिनियरींग कंप्लीट डेलिबरेट फेलियर केल्लो आसा, ताका कोण रिस्पॉन्सिबल? सो लोकांक ब्लेम करून जावचें ना. तुमी जर सारकें एनफोर्समेंट करीत, तुमचें जर इंजिनियरींग सारकें आसत, तुमचे जर रोड क्वॉलिटी सारक्यो आसत, बरेचशे एक्सिडेंट टाळूंक शकता आमी. कितें आतां तुमी पळय बांबोली स्ट्रेचाचेर करून दवरला, तुमकां खरें म्हणजे खंय एक बरो व्हडलो एवॉर्ड जर आसत रोड इंजिनियरिंगाचो तो तुमकां दिवपाक जाय. कित्याक
तो स्ट्रेच सारको सेफस्ट असो म्हणूंक शकता आमी. ऑन द कॉन्ट्ररी तुमी जो सारको ओरिजिनल डिझायन जो सेफ डिझायन आशिल्लो तो चेंज करून उडयलो. सो म्हाका इतलेंच म्हणपाक जाय, यू जस्ट कांट पिन पॉयंट फिंगर्स एट द पब्लीक एट लार्ज. एवरीथींग एक्झिस्ट फॉर द पब्लीक आणि तुम्ही ताका तुमचे कडेन हातान ती रिस्पॉन्सिबिलिटी दिल्ली आसा टू एन्श्युअर की सिस्टम्स आर इन प्लेस. युअर सिस्टम्स आर सिम्पली नॉट इन प्लेस. 1% सुद्दां दिलीप बाब म्हणटा इंजिनियरांक खबर ना म्हणून वॉट इज रोड इंजिनियरींग, जाल्यार कोण रिस्पॉन्सिबल ताका? सो तुम्ही जे गव्हर्मेंट चलयता ताणें आपले भितर इंट्रोस्पेक्शन करपाक जाय की बाबा खंय चुकलां तें, आनी मागीर लोकांक सांगपाक जाय की यू आर टू ब्लेम. पयलीं सिस्टम्स घाला आनी मागीर जर एक्सिडेंट जाल्यार लोकांक ब्लेम करा. पण दिलीप बाब मुद्दम विचारूंक सोदता की आमी एनफोर्समेंटाचे म्हणटात. म्हाका खूब जाण सांगतात की गोंयांत जितले ट्रॅफिक पुलीस दिसतात तितले आनी भायर खंयच दिसना म्हणून. सो आमचे ट्रॅफिक पुलीस आमकां फायन मारतना दिसतात, रस्त्यार दिसतात, अशें आसतनाय बी एनफोर्समेंट सारको जायना अशें दिसता आमकां. एक्चुली एनफोर्समेंट आतां पळयशात जाल्यार कित्याक पुलिसाचो भंय ना लोकांक काय कितें खबर ना. आमी ट्रिपल सीट लोक वयतना पळयता, हेल्मेटलेस वयतना पळयता, खंय हें घेता. सो एक क्रेडिबिलिटी पुलिसाची जी आसपाक जाय मे बी ती ना ऑर कितें ना. पण एनफोर्समेंटाचें जें लेवल आसपाक जाय त्या एनफोर्समेंटाचें लेवल ना. आमी पयला पणजे हेड ऑफीस जें आसा पुलिसाचें हेडक्वॉर्टर आसा थंय ट्रिपल सीट वयता. आनी एक टायम जसो आशिल्लो आमकां, हांव फोंड्या रावतां, म्हाजो गांव मडकय, आनी रावता जेन्ना आमी फोंड्या येताले न्ही तेन्ना आमी फोंड्या जशें सिटीक लागीं पावता तशें सपोज आमी त्या टायमार गाडयो कमी आशिल्ल्यो. सो आमकां ऑप्शन नाशिल्लें ट्रिपल सीट. मडकयच्यान फोंड्या आमकां ट्रिपल सीट येवचें पडटालें, बसी कमीच कांय ना. ट्रिपल सीट येत जाल्यार आमी जशें सिटीक लागीं पावता न्ही एकटो 1-2 किलोमिटराचेर एकटो मनीस देंवतालो आनी आमी दोग जाण वचप आनी मागीर तेणें चलत येवप नाल्यार हाडप. म्हणजे हे इन 80s एंड इवन इन 90s असो एक हें आशिल्लो. तो जो आज तो येना, हो एका रिस्पॉन्सिबल कोण तेजी आज पुलिसाची जर ती क्रेडिबिलिटी गेल्या जाल्यार हेजेर इंट्रोस्पेक्शन करपाचें तेणी गरज आसा. आनीक फाटीं हें दिताले कशें आसा, लिडरान कशें आसपा जाय, पब्लीक एक उलयतले, वेगळे वेगळे लोक उलयतले, पण बरें कितें एक आपलो गोल आसपाक जाय की आपल्याक बाबा ह्या वर्सा एक्सिडंट फेटलिटीज 50% कमी करपाक जाय. आनी हेज्या खातीर हे फॅक्टर आसा. सो कोण उलयता तांकां कन्विन्स कर ऑर कितें कर तें पळोवपाक. लोक हे उलयता म्हणून तुवें हें डिसिजन घेवप, हें उलयता दॅट इज रॉंग. आतां रिसेंट जो सीएमान जो एक हें काडला कितें फक्त PI दिसाचो PIयूच चलन दितलो म्हणून. एका ट्राफीक PIक वास्ट ज्युरिडिक्शन आसा. आतां एक फोंड्यांत आमचे घेतल्यार अप टू मार्शल, अप टू शिरोडा हें तेजें ज्युरिडिक्शन. आतां म्हाका सांग, आतां PI ह्या क्षणांक फोंड्यान जर आसा तो चलन हांगा दिता जाल्यार शिरोड्या तो तेजे कडेन हेलिकॉप्टर ना तें पावपाक. सो नॅचरली शिरोड्या लोक तेच्या बिंदास वायलेशन करतले. हें कशें डिसिजन घेतलें. आनी एक हांव मुद्दाम हांगा सांगूंक पळयता कित्याक हांव न्ही खंयचे पार्टीक येना, हांव नॉन पॉलिटिकल. आनी मुद्दाम हांव नॉन पॉलिटिकल रावला कारण म्हाका समटायम आमचे गोंयचे बेचेर जेन्ना इश्यू येता तेन्ना म्हाजें बॉयल जाता रगत. म्हाका दिसता उलोवचो करचो, पूण हांव म्हाका कंट्रोल करून हांवें नॉन पॉलिटिकल रावला. कारण हो जो रोड सेफ्टी जो इश्यू आसा इतलो इम्पॉर्टंट. हांव सपोज खंयचेय पार्टी वांगडा कोणाकूय दिसलो न्ही जाल्यार म्हाका लोक सिरियस फाल्यां घेवचे ना. आनी रोड सेफ्टी बद्दल म्हाका लोकांनी सिरियस घेवं जाय म्हणून हांव वचून रावला. सो हांव जेन्ना उलयतां कोणाय बद्दल उलयतां जाल्यार अशें घेवचें न्ही की हांव दुसरे हेजो. सो म्हाजो विशय ओन्ली रोड सेफ्टी. सामकें. एल्वीस बाब 2025 सरकारान एक टेक्नॉलॉजी लेड रोड सेफ्टी पॉलिसी डिक्लेअर केल्या आनी तातूंत खूब गजाली आसा, AI पावर्ड सर्वेलन्स आनी लॉट ऑफ थिंग्स. एक गजाल तातूंत मुद्दम आसा ती की द सिस्टम विल ऑल्सो आयडेंटिफाय एंड ऑफ लायफ व्हेकल्स. सो ही जी व्हेकल्स आसात ती ट्रॅक करपाक आतांय आमच्या कडेन सिस्टम आशिल्लो न्ही, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा कडेन सिस्टम आशिल्लो. इज दॅट सिस्टम एक्चुअली वर्किंग काय? कारण आमकां रस्त्यार ज्या तरेन ही व्हेकल्स दिसतात, स्पेशली व्हडली व्हेकल्स आसात, ती पळयल्यारूच कळटा की बाबा हांणी रस्त्यार चलोवप ना, पूण तरी आसतना ती बिंदास चलतात. आनी मागीर एक्सिडेंट जातकर आमी म्हणटा की ताचे हे लायसन्स नाशिल्ले, ताचे हे सोंपिल्ले ते सोंपिल्ले. सो इज देर अ वे टू ट्रॅक? आतां हे AI म्हणटा तातूंतल्यान ते ट्रॅक जावप शक्य आसा? AI म्हणटा तितूंतल्यान सगळेंच ट्रॅक जावंक शकता. देर इज एब्सोल्युटली नो डावट अबाउट इट. हांव मातशें फुडें वयचे पयलीं आय जस्ट रिमाइंड यू, CCTV कॅमेराज, ओके, स्मार्ट सिटी भितर 2000 वेव्हार जाला 2000 कोटींचो, 2000 crores. तातूंत भितर म्हाका दिसता ऑलमोस्ट 10% CCTV कॅमेराचेर मोडले अशें म्हणटात. आतां ते आज पर्यंत कोणाक खबर ना CCTVs खंय आसा ते, खंय इन्स्टॉल जाल्या आनी
वॉट रेग्युलेशन इज बीइंग एनफोर्स्ड थ्रू द CCTVs. तुम्ही आताच म्हणटाले न्हू, गोंयान पुलिसमॅन रस्त्यार दिसता तितले बाकी हितून राज्यांनी दिसना. आनी खरेंच इफ यू गो अब्रॉड तुका कोणच दिसना. एवरीथींग इज कंट्रोल्ड लायक CCTVs. ते आतां CCTVs खंय गेले ते सरकार सांगना. स्मार्ट सिटीचे येदे व्हडले स्कॅम जाले ताचेर कोण उलयना. ओके, आतां टॅक्नॉलॉजी ड्रिवन, येस, टॅक्नॉलॉजी इतली वाडल्या की तुका आतां तशें व्हडलें कांय करपाची गरज ना. त्यो पॉलिसी म्हणटा ते ओन्ली रिमेन ऑन पेपर. अश्यो खूब पॉलिसी काडल्या, हेरिटेज पॉलिसी म्हणून काडल्या हालीं सरकारान. एवरीथींग इज ऑन पेपर. एग्रीकल्चर फिल्ड्स टू बी प्रोटेक्टेड म्हणून पॉलिसी काडल्या. एवरीथींग इज ऑन पेपर. हो पॉलिसीच काडपी सरकार, ताका एक्चुअल इम्प्लिमेंटेशन म्हणटा तें कांय कळना अशें दिसता. सो म्हाका अशें म्हणपाक जाय की टॅक्नॉलॉजीचो बरो जर उपयोग करशी जाल्यार इट वील हेल्प द पुलीस ऑल्सो, नॉट ओन्ली टू ट्रॅक द व्हेकल्स, रोग ड्रायव्हर्स. आतां एक कोणी पिवन मेळ्ळो, ड्रायव्हर हेवी व्हेकल चलयता नाल्यार बस चलयता कोणी, वेर इज अ सिस्टम टू प्रिवेंट हिम फ्रॉम ड्रायव्हिंग फर्दर. ताका ताज्या लायसन्साक पॉयंट सिस्टम आसपाक जाय, ताका सस्पेंड करपाक जाय, ताणें चलोवपाक जायना आनी परतो मेळ्ळो जाल्यार सारको डिबार्ड फ्रॉम ड्रायव्हिंग फॉर एवर. अशें घडटा न्हू भायर. वाय देर इज सो मच ऑफ डिसिप्लीन. रोड डिसिप्लीन इज मिसींग ओन्ली बिकॉज ऑफ दीस. आमचोच मरे तो, तुजोच मरे तो, सोड रे ताका. हें आमचें कल्चर जाल्लें आसा. सो जेन्ना जो पर्यंत आमी सारको एनफोर्समेंट करचे ना आनी टॅक्नॉलॉजी आज जी अवेलेबल आसा ती यूज करचे ना, तो पर्यंत हें अशेंच उरतलें. टॅक्नॉलॉजी आसा, पयशे आसा, सगळें मोडपाचें काम करता, ते कमिशनां खावपाचें काम करता, पूण फायनली इम्प्लिमेंटेशनाच्या टायमार ते फाटी सरता. चड पयस वचनाका. एकच उदाहरण दिता. पुलीस हेडक्वॉर्टराच्या मुखार आनी डिस्ट्रिक्ट कलेक्टरेटाच्या मुखार कजिनोची पळय ती लायन आसा, थंय सगळें चलता पळय दीस आनी रात पार्किंगाचे. बाकी ते गांवांनी वचून चलना मारता हे गोंयकार लोकांक, गरिबांक, पूण थंय कोण मारता ते दिसना तुमकां. ताका टॅक्नॉलॉजी जाय. टॅक्नॉलॉजीची सुद्दां गरज ना, पण एक कॅमेरा घाल आनी मॉनिटर कर मरे बोसांनी. कापस्ता जाल्यार कर. बरोबर. दिलीप बाब, हांव मुद्दम लायसन्सिंगाचेर येता. म्हणजे आमी आयज ज्या तरेन भुरगे चलयता ते दिसतात, म्हणजे ते तांकां 18 वर्सां जावनय स्पश्ट दिसता, पूण ते बिंदास स्कुटरी घेवन चलयतात. आमचो जो लायसन्सिंग स्ट्रक्चर आसा, लायसन्स दिवपाची जी प्रक्रिया आसा ती सारकी आसा, ती आनी खंय तरी आनी कठोर जावपाक जाय अशें दिसता तुमकां? सामकी बिलकूल तुमी बऱ्या मुद्द्याक हात घातलो. बिलकूल सामकें रॉंग आसा हे. आनी हांवें खुबशे अशे डिबेटीचेर बी हांवें दाखयला. ते सुप्रीम कोर्टाचे गायडलायन्स आसा. एक नो ड्रायव्हिंग लायसन ओट टू बी गिवन मियरली बेस्ड ऑन द व्हेकल स्किल्स म्हणटा सुप्रीम कोर्ट. आनी पर इन्स्पेक्टर कॅपिंग आसा. म्हणजे एक दिसाक एक RTO इन्स्पेक्टर कितली लायसनां दिवपाची तेणें हेजेर कॅपिंग आसा. म्हणजे कित्याक ताका कॅपिंग घातला जाल्यार तेणें प्रत्येक कॅन्डिडेटाक थरली चॅक करपाक जाय. आतां आमचें कशें चल्लां, ड्रायव्हिंग स्कूल आनी RTO हेंचे मदीं सांठगांठ आसा. आनीक जो एक ड्रायव्हिंग स्कूलवालो सांगता कितें, आपूण तुका 8 दिसां भितर लायसन दिता म्हणून सांगता. तो लायसन दिता, मागीर तो गाडयेर बसयता आनी तुका जस्ट मातसो कितें बॅलन्स दाखयता. मातशी गाडी तुका उखलपाक कळटा न्ही जालो तो तुका ती टॅस्टीक घालता. RTO इन्स्पेक्टराक सांगता आपलो मनीस, RTO इन्स्पेक्टर मातशी गाडी स्टार्ट मार, फुडें घे, नेक्स्ट 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 करता. एक्चुली आमचें तेंच पयलो हांव सांगता, जे वयशाचें सांगतालो, आमी जेन्ना लायसन काडलें तेन्ना त्या खरें सॅल्यूट त्या इन्स्पेक्टराक, हेका आमच्या RTO इन्स्पेक्टरान. म्हाका स्कुटरीच्या लायसनाक म्हाका 2दा फेल केलो. बरो म्हाजे फाटीर हात मारून सांगलो की तुका मातशी मार थोडी प्रॅक्टीस जाय, तुका लायसन आपूण दिता. म्हाका वायटूय दिसलें ना फेल केलो म्हणून. दिता, तुका थोडी प्रॅक्टीस जाय. 2दा केलो. आनी 4 व्हिलराचें हें आसा न्ही, 4 व्हिलराचें क्लियर कट सिलेबस आसा. 4 व्हिलर म्हणजे कितें, तूं जेन्ना 4 व्हिलर रस्त्यार चलयता तेन्ना दुसऱ्याच्या जिवाची रिस्पॉन्सिबिलिटी तुजी आसा आनी तुज्याय जिवाची आसा. तूं स्वताकूय मारूंक शकता आनी दुसऱ्याकूय मारूंक शकता. हांवें 4 ऑक्टोबर 2022 CMच्या बंगल्यार हांवें CMक डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट आनी सगळ्या फूल तांकां 1 वराचें प्रेजेंटेशन दिल्लें. आनी तांकां हांवें पयली स्लायड दाखयल्ली, एक माकोड आनी तेज्या हातान AK-47 आनी सांगलेलें तें म्हाका कितें कितें रोड सेफ्टीचें दाखयता जाल्यार, बट तुमी जें लायसन दिता न्ही, इट इज नथींग लेस दॅन AK-47 जो आपल्याकूय मारून उडयतलो आनी लोकांकूय मारून उडयतलो. हे रुल्स ऑफ द रोड म्हणून. आतां तुमी पळयशात न्ही, मेरशे सर्कलार कोण तरी अप्रोच केलो गव्हर्मेंटाक, AIचें कितें सांगलें आनी AI सर्कल घातली, मिजरेबली फेल जाली. तें फेल जावपाचें कारण म्हणल्यार
जेन्ना एक डिझायन करता न्ही तो सारको त्या सिग्नला पुरतो आसना. त्या सिग्नल मार्कींग टुगेदर होलिस्टीक डिझायन आसपाक जाय तो जालो ना. आनी जेन्ना सिग्नल आशिल्ले जाल्यार चड प्रॉब्लम जाताले आनी सिग्नल ना जेन्ना कमी प्रॉब्लम येता. सो अशें आतां हें कित्याक जाता, आतां सिग्नल ना तें, आतां ट्राफीक फ्लो जाता. पण हांव सदांच नोटीस करता, ऑब्जर्व करता, लोकांक हे रावंड अबावट आसता न्ही ते कशें एप्रोच करप हें बाबड्यांक खबरच ना. व्हेरी डिफिकल्ट. खबर ना, कोणें शिकयल्लें ना, ड्रायव्हिंग स्कुलान शिकोवना, RTO इन्स्पेक्टरान विचारूं ना. आतां आमचें 4 लेन, आतां आमच्या गोंयार 4 लेन जाता, 6 लेन फाल्यां जातले आनी फाल्यां 8 लेन सुद्दां जाले न्ही. वॉट इज द यूज, ज्याक तुका तें वापरूंकूच कळना जाल्यार तुमी पयशात तुमी कदंबा प्लॅटो जो आसा आमचो ओल्ड गोवा टू हांगा तुमी पयशात जाल्यार एक रायट सायडीक एकटो रिक्षा चलयता ऑर एक ट्रक चलयता 20-30 स्पिडीचेर. आनीक हांव आतां पणजे येता, म्हाका लेट जाता जाल्यार हांवें हो रायट सायडीक म्हाज्या 20 स्पिडीर चलयता जाल्यार हांवें कितें करचें पडलें, ताका लेफ्टान ओवरटेक करचो पडलो. रोड सेफ्टी म्हणून कितें तरी एक वीक म्हणून पुलीस काडटा, व्हडले व्हडले बॅनर मारता, डू नॉट ओवरटेक फ्रॉम लेफ्ट. आतां हो जेन्ना म्हाज्या फुडल्यान 20 स्पिडीर चलयता हांवें मारचोच पडलो लेफ्टान. सो एक्चुली कशें आसा, ज्यो फास्ट मुवींग व्हेकल, स्लो मुवींग व्हेकल आसा न्ही त्यो लेफ्ट सायडीक रावपाक जाय आनी रायट मोस्ट लेन आसा ती लेन ओवरटेकींग लेन ती फ्री दवरपाक जाय. हांवें कितें करप, ओवरटेक करप आनी बॅक टू मिडल लेन येवप. हे लोकांक खबरूच ना. म्हाका खूब फावटी दिसता हांकां डिवायस बीन घेवन पण तेच हांव ताजेरूच येतालें की कोणें करप हें एज्युकेशन दिवप कोणें, हें अवेरनेस करप कोणें. फर्स्ट हें एज्युकेशन दिवपाचें काम डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट RTO. खंयच्या ज्या मनशाक हें एज्युकेशन ना त्या मनशाक हें लायसन मेळपाक जायना. जेका लायसन मेळ्ळी, लायसन कशी तरी पयली दिली आनी म्हाजे कडेन 1-2 एक्सिडेंट जाले, दॅट शोज की म्हाका एज्युकेशन ना. म्हाजें लायसन सस्पेन्शनाचेर वचपाक जाय, म्हाका ट्रेनींग जावपाक, रिटेस्टींग जावपाक जाय आनी रस्त्यार येवपाक जाय. आनीक हो एज्युकेशनाचो तुमी म्हाका क्वेश्चन विचारलो आनी तेज्या बद्दल एल्वीस बाबाक तुमी जे टॅक्नोलॉजीचो विचारलो तो म्हाका एक पर्सनल अनुभव म्हाजो एक सांगता तुमकां हांव. आजकाल एक्सिडेंट जाता तेन्ना आमी म्हणटा ड्रायव्हर लॉस्ट कंट्रोल म्हणटा आनी फायल क्लोज करता. म्हाका सांग, एक टँकर आसा तेजे फाटल्या 4य टायर सुळसुळीत आसा, ताका ग्रिपूच ना, जाल्यार तेणें ब्रेक मारल्यार तो थांबतलो कसो, तो थांबचोच ना. हेका एक्सिडेंट म्हणजे कितें, सडनली जें जाता तें एक्सिडेंट. हो जेन्ना हो टँकराक हांवें पयलो न्ही एका सुळसुळीत, जाल्यार हांव तो पयलोच सांगूंक शकता हो एक्सिडेंट करतलो म्हणून. एक फोण्या जेन्ना NIT फर्मागुडीर आशिल्ली, म्हाजी चली थंय शिकताली म्हणून हांव ताका केन्ना हाडपाक बी वचप, जाल्यार थंय एक टँकर उदक घालतालो एका आनी त्या टँकराचे टायर सगळे सुळसुळीत आशिल्ले. हांवें फोटो मारून त्या कितें करप, RTOक धाडप, एकदां परतून धाडप, हें करप. आतां आमकां कांय सेफ्टी ना. आतां सपोज हांवें फोटो मारून धाडलो आनी फाल्यां तेणें म्हाका कितें हें केलो जाल्यार, पण आमची एक जबाबदारी म्हणून हांव धाडप. हें काम हेणी पळोवपाक जाय गव्हर्मेंटांनी. आनी एज्युकेशन तुमी म्हणलां तशें एज्युकेशन हांगा कोण दिसना, बेश्टी लायसनां दिता. एल्वीस बाबा दिलीप बाबान उलयता एक बरो मुद्दो मांडलो की सगळेच हँड इन ग्लोव्ज आसा म्हणून. सो यू हॅव बीन पार्ट ऑफ द एडमिनिस्ट्रेशन. हें आमी कितलो तेंप आयकत आसात की भायर लोक बसतात, पयशे घेतात, पयशे दितात आनी ह्यो गजाली सहज जावन पडटात, लायसन्स मेळटा. हाव ट्रू इट इज आनी इज देर नो, म्हणजे कोणाचोच ताजेर कंट्रोल उरूंक ना काय कितें? इज इज सो सिंपल आज इतलें जालें? तुका सांगपाक लोकांक अजाप दिसतलें. आय वॉज ऑल्सो डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट बट ओन्ली फॉर 1 वीक. आज अपॉइंट जाला, 1 वीक काम केला, रोखडोच काडलो. तें सोड. लायसन्सींग चड लॅक्स आसा गोंयांत, सामकें लॅक्स. सो म्हणून हांव चिंत्तालो भायर आतां कितें जालां, सिम्युलेटेड ड्रायव्हिंग, यू हॅव टू गो थ्रू दॅट. व्हडलें कांय ना. आज आमचे गोंयचे खुबशे यूथ आसा, ओके, तांकां जर सांगत दॅट वी वील गिव यू फायनान्स, तुमी सिम्युलेटेड ड्रायव्हिंग क्लासीस स्टार्ट करा इन ऑल द तालुकाज, ओके. तातूंतल्यान एक खूब फायदो जावंक शकता, कित्याक ते सिम्युलेटेड ड्रायव्हिंगाचेर मनीस परफेक्ट जाता बिफोर कमिंग एक्चुअली ऑन द फील्ड. सेकंडली म्हाका पॉयंट आवट करपाक जाय, ऑफिसर्स जे आसा, आतां बरेचशे ऑफिसर्स आसा हू केम अंडर अ क्लाउड एट द टायम ऑफ अपॉयंटमेंट. तांची अपॉयंटमेंटूच चॅलेंज जाल्ली कोर्टान आनी कोर्टान सांगलें की हांकां सगळ्यांक भायर उडोवचें म्हणून, बिकॉज दे हॅड फॉर्ज सम डॉक्युमेंट्स एट द टायम ऑफ सबमिशन. आतां ते मॅटर सुप्रीम कोर्टान आसलें, आय डोंट नो वेदर तें आतां कॉम्प्रोमायज जालें जाल्यार. सो प्रॉब्लेम जाता कितें, रिक्रुटमेंट स्टेजीचेरूच आमच्या सगळ्या क्षेत्रांनी, आनी आतां आमी ट्रान्सपोर्टाचेर उलयता म्हणटकीच इन द ट्रान्सपोर्ट फील्ड देर आर एलिगेशन्स ऑफ ब्रायबरी एंड करप्शन. सो तातूंतल्यान कितें जाता, तातूंतल्यान ते फूल फ्लेज आपली ड्युटी करूंक शकना आनी म्हणून हें सगळें जाता. आनी लॅक्स हें करून मागीर कितें तरी घेतलें आनी दिलें आनी तूं पास जालो.
सो दॅट हॅज अ बीग टायम म्हणजे इन द लॉंग फ्युचर इम्पॅक्ट ऑन द रोड सेफ्टी. एका बारीक कारणाक लागून आमकां तें बारीक दिसता आतां, पूण ताचो ओवरऑल इम्पॅक्ट जो फिल्डाचेर पडटा दॅट इज ह्युमंगस. आनी तें जर टाळटलो जाल्यार आज नॉट ओन्ली रिक्रुटमेंट, मागीर ड्रायव्हिंग शिकता आसतना एडवान्स सिस्टम आतां तुमी सांगलां AI टेक्नॉलॉजी हें तें सगळें वापरून त्या ड्रायव्हराक जो पर्यंत तो परफेक्ट जायना, फेल जालो म्हणून कांय प्रॉब्लेम ना, ही कॅन ऑलवेज रिअपियर फॉर द टेस्ट. पण आतां फेलियर रेट खंय ऑलमोस्ट नेग्लिजिबल. कोण सोपेपणी असो फेल जायना म्हणटात. आय डोंट नो हाव. सगळेच पास जाता खंय ड्रायव्हिंग. सो ऑब्वियसली देर इज सम अदर फॅक्टर दॅट हेल्प्स यू टू पास. बरोबर. हांव लास्ट क्वेश्चन घेता हे सगळ्या डिस्कशनांतल्यान. खंय तरी अशें दिसपाक लागलां की डू वी रिक्वायर सम एडिशनल एजन्सी टू डील विथ दी सिच्युएशन्स. म्हणजे केरला सारक्या राज्यांनी रोड सेफ्टी कमिशनर सारकेलो कन्सेप्ट आसा. अशे तरेचे कन्सेप्ट आतां गोंयान आमकां गरज आसा की कितें? गोंय आमचें ल्हान, आमकां दिसता की ल्हान गोंय आमच्या कंट्रोलान आसा आनी कंट्रोलान येवंक शकता. तरी आसतना इज देर अ नीड फॉर सम एडिशनल एजन्सी टू डील विथ दीस रायझींग इशू ऑफ रोड सेफ्टी किंवा एक्सिडेंट्स? 4 ऑक्टोबर 2022 ह्या दिसाक हांवें सीएमाक सांगलो हो रोड सेफ्टी कमिशनर अपॉयंट कर म्हणून. सीएमाच्या बंगल्याचेर सीएमान म्हाका आपयल्लो प्रेजेंटेशन दिवपाक. थंय DGP आनी आमचे डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट सगळे आशिल्ले. सीएमान डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट राजन सातर्डेकर आशिल्लो. ताका सांगलें स्टडी कर खंयच्या अंडर आमी हो करपाक शकता. 22, 23, 24 आनी आतां 25 जाली. तेच्या नंतरूय हांवें खूब सीएमाच्या ऑफिसांनी फॉलोअप केलो हांवें. आनीक आमच्यो फॉलोअप मिटिंगूय जाल्यो, 2-3 मिटिंगो जाल्यो. मागीर एवरी टायम हांवेंच फॉलोअप करपाक जाय सीएम ऑफिसांतल्यान. म्हाजें काम आसा, म्हाजो पर्सनल हें आसा. सो थंयच्यानी येना. ऑफकोर्स एकदां म्हाका ताणें आपयलो आनीक जालें मिटींग करुया बी सांगलें. पूण सद्या तें कोल्ड स्टोरेजान आसा. आनीक हें जर तुमी म्हणलां तसो जायत न्ही, ते सामकी आज ते काळाची गरज आसा. कारण आमच्यो ज्यो रोड सेफ्टीच्यो 4 एजन्सी आसा. एक डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट, दुसरी PWD, मेनली 3 डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट, PWD आनी पुलीस. ह्या तिगाय मदीं हांव गेली 25 वर्सांनी हांव PWD वांगडा इंटरेक्शन करता आनी गेली 7-8 वर्सां जालीं हांव सगळ्या वांगडा इंटरेक्शन करता. आनी हांव जेन्ना DGPक मेळटा, DGP म्हणटा फक्त आपले उलय एनफोर्समेंटा बद्दल, आय हॅव नो कंट्रोल ओवर तो म्हणटा ते रस्त्याचे आनीक लायसन्साचे. जेन्ना डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टा कडेन उलयता तो म्हणटा रिसेंट प्रविमल कितें फूल नेम याद जायना म्हाका. सो डायरेक्टर ताका मेळ्ळो. तो म्हणटा आम लोक वी कॅन डू ओन्ली दीस मच. सो तिगाय मदीं कोऑर्डिनेशन ना. तिगाच्याय वयर एक असो मनीस ना जो तिगांकूय आपयतलो आनी एक टार्गेट दितलो. गोंया खातीर एक गोल थरयतलो. ह्या वर्सा आमी फॅटलिटीज बाय सो एंड सो पर्संटेज ही त्या रोड सेफ्टी कमिशनराक हो गोल दिवपाक जाय की इतली पर्सेंट आमी फॅटलिटी कमी करतले आनी ताका पावर्स दिवपाक जाय. इतल्याय करून ते हें करीत जाल्यार एक बरे रिजल्ट येवपाक शकता. द नीड ऑफ आर क्लियर गॅप्स दिसतात न्ही आमकां. म्हाका कितें दिसता जाणा, कमिशनर जरी गरजेचो कमिशनर, पूण तो ऑटोनॉमस जर कमिशनर आसूंक शकता जाल्यारच इट कॅन बी एक्सेप्टेड. ना जाल्यार कोणाक तरी तांचोच कोण पार्टीचो मनीस हाडून थंय बसो आनीक ताचो मागीर आउटपूट कांय ना. ओके, अशें जावपाक जायना अशें म्हाका दिसता. पूण एज ही सेड हें कॉर्डिनेशन जायना. PWDचें आतां पळय गोवा मेडिकल कॉलेज, आतां तो चिंबेलचो स्ट्रेच पळय सांगतालो सर्कल, दॅट इज पार्ट ऑफ द सेम स्कॅम. हांव सांगता तें इट स्टार्ट्स फ्रॉम देर आफ्टर गोवा मेडिकल कॉलेज. गोवा मेडिकल कॉलेज पोंच्यान जे आतां पेडेस्ट्रियन अंडरपास केला, मागीर पोंच्यान त्यो गाडयो वचपाच्यो केल्या. एक्चुअली दॅट वॉज सपोज टू बी ऑन द टॉप. आनी थरो बाउंड ट्रॅफिक पळय आसा तें पोंच्यान वचपाचें आसलें. दॅट इज अ मेजर चेंज. सो हांव कितें म्हणटा, कमिशनर गेमींग कमिशनर अपॉयंट करूंक सोदताले कजिनो कंट्रोल करपाक. ते कांय कमिशनर भायर सरना. हांगा रोड सेफ्टीचे कमिशनर ते कांय भायर सरचे ना. ते जाल्लेच नाका. कॉर्डिनेशन PWDचें, पुलिसांचें आनीक RTOचें जर जायना, इट इज जस्ट मिररिंग की तेंचे कॅबिनेटीनच पयलें कॉर्डिनेशन जायना. तुमी पळयता आतां जॉब स्कॅमान कॉर्डिनेशनच जायना. आतां एक मिनिस्टर आपलीच कितें तरी एरोगन्स उलोवन गेलो. दे डू नॉट इवन अंडरस्टँड दीस इज अ कलेक्टीव फॉर्म ऑफ गव्हर्मेंट म्हणून. वन मिनिस्टर इज द गव्हर्मेंट, ऑल मिनिस्टर्स कलेक्टिवली आर द गव्हर्मेंट. हें चिंतप जो पर्यंत तेंचे भितर येना, फिल्डार कितें पळोवपाक मेळटलें. सो आय एम लिटल स्केप्टिकल अबाउट दीस सेफ्टी कमिशनर आसल्यार बरो, पण सो लॉंग एज ही कॅन ऑटोनॉमसली डिसायड विदाउट एनीबडीज इंटरफियरन्स जाल्यार गरजेचो.
कमिशनर आसूं ना नासूं म्हाका दिसता कलेक्टीव रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या अख्ख्या कॅबिनेटान घेवपाची गरज आसा. करेक्ट. सीएम इज जस्ट अ फेस, बट म्हाका दिसता ही रिस्पॉन्सिबिलिटी जर घेतली जाल्यार दर दिसा जे आमी एकंदर हे एक्सिडेंट पळयता किंवा ही जी आमी रस्त्यांची दुर्दशा पळयता ती खंय तरी आमच्या हातान येतली अशी अपेक्षा बाळगुया. थँक्यू सो मच तुमकां दोगांकूय मुजरत तुमी आयले आमच्या कार्यावळीत आनी तुमची मतां मांडली. पडसाट कार्यावळीत आमी अशीच वेगवेगळ्या विशयाचेर चर्चा करतले आनी तुमच्या मुखार ही चर्चा दवरतले. तो मेरेन पळयत रावात द व्हॉइस फॉर गोंय. The Voice for Goy.